नमस्कार. सिंपल एज्युकेशन एसएससी मध्ये तुम्हा सगळ्यांचं सरसे स्वागत. आपण स्टार्ट केलंय तुमचा 10th स्टँडर्ड आणि 10th स्टँडर्ड मधला मॅथ्स पेपर 1 मधला आज आपण सेकंड चॅप्टर स्टार्ट करतोय क्वाड्रॅटिक इक्वेशन. जो फर्स्ट चॅप्टर होता लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल तो आपण कंप्लीट केलेला आहे. टोटल 5 प्रॅक्टिस सेट होते. 5 प्रॅक्टिस सेट आपण कंप्लीट सॉल्व्ह केलेले आहेत. जर लेक्चर तुम्ही मिस केले असतील तर लेक्चर तुम्ही नक्की बघा. आज या लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करतोय तुमचा नेक्स्ट चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन. जसा प्रिव्हियस चॅप्टर तुम्हाला बोर्ड एक्झाम साठी 12 मार्क्सला होता, सेम हा चॅप्टर अगेन तुम्हाला 12 मार्क्स साठी आहे. तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये तुम्हाला या चॅप्टरवरचे टोटल 12 मार्क्सचे क्वेश्चन येणार आहेत. त्यातला जो प्रॅक्टिस सेट आज आपण सॉल्व्ह करणार आहे तो 2.1 आहे आणि 2.1 हा प्रॅक्टिस सेट अगदी इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच वेळेस जर प्रिव्हियस इयर चे क्वेश्चन पेपर जर तुम्ही रेफर केले तर तुम्हाला लक्षात येईल की प्रॅक्टिस सेट 2.1 मधून प्रत्येकच वेळेस एक्झाम्पल आलेले आहेत, मॅक्झिमम टाइम्स आलेले आहेत. त्यामुळे प्रॅक्टिस सेट 2.1 जो आज आपण या लेक्चर मध्ये सॉल्व्ह करणार आहे तो इम्पॉर्टंट आहे. या चॅप्टर नंबर 2 ला स्टार्ट करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे कोणी क्लासमेट्स असतील, फ्रेंड्स असतील, कोणी रिलेटिव्ह असतील जे 10th स्टँडर्ड मध्ये स्टडी करतात तर त्यांना सुद्धा ही व्हिडिओ नक्की शेअर करा. जर टीचिंगची मेथड तुम्हाला सिंपल वाटत असेल, इझी वाटत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करत जा. आज आपण स्टार्ट करणार आहे तुमचा नेक्स्ट चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि हा चॅप्टर तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी किती मार्क्सला आहे तर 12 मार्क्सला आहे. त्यामधले 3 मार्क्स आज तुमचे प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये कन्फर्म होणार आहेत, कारण की जे काही एक्झाम्पल्स आलेले आहेत ते तुम्हाला 2 और 3 मार्क्स साठी आलेले आहेत. त्यामुळे तुमचे 3 मार्क्स तुमचे बोर्ड एक्झामचे कन्फर्म होणार आहेत. आज प्रॅक्टिस सेट 2.1 आपण एकदम परफेक्ट सॉल्व्ह करायचा आहे. स्टार्ट करूया आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे. तर आपल्याला समजून घ्यायचं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन समजून घेण्यासाठी जो आपण स्टँडर्ड 9 मध्ये स्टडी केलेला आहे तुमचा अल्जेब्राच्या पेपर मधला चॅप्टर नंबर 3 पॉलिनॉमियल. तर पॉलिनॉमियल या चॅप्टरचे बरेचसेच कन्सेप्ट आपल्याला आता रिकॉल करायचे आहेत आणि मग आपण जाणार आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय त्याच्याकडे. तर पॉलिनॉमियल म्हणजे काय, तर पॉलिनॉमियल म्हणजे काय तर पॉलिनॉमियल इज अ अल्जेब्राइक एक्सप्रेशन. पॉलिनॉमियल काय असतं, एक अल्जेब्राइक एक्सप्रेशनच असतं. तर पॉलिनॉमियलचे जे टाइप्स आपण स्टडी केलेले आहेत, टाइप्स ऑफ अ पॉलिनॉमियल बेस्ड ऑन टर्म्स, टाइप्स ऑफ अ पॉलिनॉमियल बेस्ड ऑन अ डिग्री. तर जे टाइप्स ऑफ अ पॉलिनॉमियल बेस्ड ऑन अ डिग्री आहे तर ते पॉलिनॉमियल मी इथे मेन्शन करते. पॉलिनॉमियल्स आपण स्टडी केलेले आहेत त्यात टाइप्स ऑफ अ पॉलिनॉमियल बेस्ड ऑन अ डिग्री हे जे टाइप्स आपण स्टडी केले त्यामध्ये येतो लिनियर पॉलिनॉमियल, नेक्स्ट येतो क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, थर्ड येतो क्युबिक पॉलिनॉमियल. लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे काय, लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे असे पॉलिनॉमियल. फर्स्ट पॉलिनॉमियल काय आहे तर पॉलिनॉमियल काय आहे, एक अल्जेब्राइक एक्सप्रेशनच आहे आणि त्या अल्जेब्राइक एक्सप्रेशन मध्ये सिंगल व्हेरिएबल यूज केलेला आहे. कसा आहे, सिंगल व्हेरिएबल यूज केलेला आहे. जे काय पॉलिनॉमियल आपण स्टडी केलेला आहे त्याचा पार्ट आपण इथे थोडासा रिकॉल करतोय. आपल्याला जायचं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय ते समजून घ्यायचं आहे त्याच्यासाठी. तर हे लिनियर पॉलिनॉमियल मध्ये सिंगल व्हेरिएबल यूज केलेला असते. या व्हेरिएबलची डिग्री कशी असते तर 1 असते. तर अशा पॉलिनॉमियल्सला आपण लिनियर पॉलिनॉमियल म्हणणार आहे. आणि क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणजे असे पॉलिनॉमियल ज्याची डिग्री किती आहे 2, म्हणजे ज्या व्हेरिएबलचे हायेस्ट इंडायसेस किती असते तर 2 असते, म्हणजे डिग्री किती झाली पॉलिनॉमियलची 2 झाली. आणि क्युबिक पॉलिनॉमियल म्हणजे असे पॉलिनॉमियल ज्याची डिग्री किती आहे तर 3 आहे. आपल्याला आता क्युबिक पॉलिनॉमियल कडे जायचं नाही, हा पार्ट आता बाजूला ठेवूया आपण. आता आपल्याला समजून घ्यायचं आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणजे काय. तर लिनियर पॉलिनॉमियलचं मी इथे हे पॉलिनॉमियल इथे मेन्शन केले बघा. हा काय आहे 5x + 9. यामध्ये व्हेरिएबल किती यूज केले तर सिंगल व्हेरिएबल यूज केले आणि या व्हेरिएबलची पॉवर किती आहे तर 1 आहे. म्हणजेच ह्या इक्वेशन हे जे पॉलिनॉमियल दिले तुम्हाला ह्या पॉलिनॉमियलच्या व्हेरिएबल्सची पॉवर कशी आहे 1 आहे. म्हणजेच हे कसं झालं लिनियर पॉलिनॉमियल झालं. हे कसं झालं लिनियर पॉलिनॉमियल झालं. आता हे जे नेक्स्ट आहे x² - 4x - 5, x² - 4x - 5. तर या पॉलिनॉमियल मध्ये व्हेरिएबल किती यूज केलेत तर सिंगल व्हेरिएबल यूज केलेला आहे आणि सिंगल व्हेरिएबल यूज करून या पॉलिनॉमियलची डिग्री किती आहे. डिग्री म्हणजेच काय, जे व्हेरिएबल यूज केलेलं असते त्याचे हायेस्ट इंडायसेस इथे किती आहे 1 आहे, इथे किती आहे 2, म्हणजे हायेस्ट इंडायसेस 2 म्हणजे याची डिग्री किती आली तर 2 आली. म्हणजेच हे कसं आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे. हे कसं आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे. आणि हे जे पॉलिनॉमियल आहे, जे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे त्याला आपण इक्वेट करणार आहे टू 0, म्हणजे x² - 4x - 5 याला आपण इक्वेट करणार आहे 0. म्हणजे आपण हे जे इक्वेशन आपल्याला मिळतं इज इक्वल्स टू 0. मग हे जे इक्वेशन आपल्याला मिळतं यालाच आपण काय म्हणणार आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणणार आहे. यालाच आपण काय म्हणणार आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणणार आहे. समजलं तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय. जे टाइप्स ऑफ अ पॉलिनॉमियल आपण प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये स्टडी केलेत ना, टाइप्स ऑफ अ पॉलिनॉमियल बेस्ड ऑन अ डिग्री, तर ते जे टाइप्स आहेत त्यामध्ये लिनियर पॉलिनॉमियल, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आणि क्युबिक पॉलिनॉमियल
लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे असे पॉलिनॉमियल ज्याची डिग्री कशी असते 1, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल मध्ये डिग्री असते 2 आणि क्युबिक मध्ये किती असते तर 3 असते. तर हे जे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे ज्याची डिग्री 2 आहे, तर असे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आपल्याला इक्वेट करायचे 2 0, म्हणजेच आपल्याला त्याचं इक्वेशन फॉर्म करायचं आहे x² - 4x - 5 = 0. ऑलवेज ह्या इक्वेशनच्या इज इक्वल्स टू काय असतो, हा राईट हँड साईडला 0 असतो. मग ह्या ज्या इक्वेशन आहेत या इक्वेशन्सलाच आपण काय म्हणणार आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणणार आहे. समजलं तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय? आता या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म कसा असतो तो मी इथं मेन्शन करते. स्टँडर्ड फॉर्म ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज ax² + bx + c = 0. हा आहे तुमचा स्टँडर्ड फॉर्म ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. स्टँडर्ड फॉर्म म्हटलात तरी चालेल, जनरल फॉर्म म्हटलात तरी चालेल, जे तुम्हाला सोयीस्कर वाटतंय ते तुम्ही म्हणा. स्टँडर्ड फॉर्म आणि जनरल फॉर्मचा मिनिंग एकच. ax² + bx + c = 0 हा आहे तुमचा जनरल फॉर्म और स्टँडर्ड फॉर्म ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. यामध्ये जे a b c हे जे कोएफिशियंट्स आहेत ते कसे असतात तर रिअल नंबर असतात आणि a असतो हा ऑलवेज नॉन झिरो. ए काय असतो, ऑलवेज नॉन झिरो. सपोज a इज इक्वल्स टू ऑलवेज कसा असतो तो नॉन झिरो असतो. तर तो नॉन झिरो का आहे, समजा जर a हा झिरो झाला, a झिरो झाला म्हणजे x² ची टर्मला 0 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे हा टर्म झिरो झाला. हा जर झिरो झाला मग काय उरला बाकी, bx + c. मग bx + c हा जो bx + c = 0 झाला. तर bx + c = 0 झाला. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन येईल का? क्वाड्रॅटिक इक्वेशनची कंडिशन काय आहे तर असे इक्वेशन आहेत ते ज्यामध्ये सिंगल व्हेरिएबल यूज केलेलं असतं आणि त्याची डिग्री काय असते तर 2 असते. मग इथं डिग्री 2 येईल का? जर x² ची a जर 0 झाला, x² ची टर्मच जर कॅन्सल झाली तर याची डिग्री 2 येईल का? म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन येईल का? नाही. म्हणून ऑलवेज जो x² चा जो कोएफिशियंट आहे तो ऑलवेज कसा असतो, नॉन झिरो असतो आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये. आलं लक्षात तुमच्या? आपण लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल तो चॅप्टर आपण जो स्टडी केलाय फर्स्ट चॅप्टर, त्यामध्ये लिनियर इक्वेशन्स असे इक्वेशन्स असतात ज्यामधल्या व्हेरिएबलची डिग्री कशी असते तो 1 असते. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय? क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये सिंगल व्हेरिएबल आहे. या सिंगल व्हेरिएबल असून या क्वाड्रॅटिक इक्वेशनची डिग्री किती असते तर 2 असते. समजलं तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय? आपण इथं थोडंसं कंपॅरिझननी लिनियर इक्वेशन आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन इथं थोडंसं मी एक्सप्लेन केलं. जेव्हा आपण कंपॅरिझननी स्टडी करतो ना तेव्हा लक्षात ठेवायला इझी जातं म्हणून. नेक्स्ट जो पॉईंट आपल्याला स्टडी करायचा आहे तो आहे रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता रूट्स म्हणजे काय? सपोज हे एक्झाम्पल आपण जस्ट आता स्टडी केलं ना, x² - 4x - 5 हे जे मी पॉलिनॉमियल घेतलेलं ना तेच कंटिन्यू करूया आपण. आपण हे जे इक्वेशन आपल्याला मिळालंय हेच काय आहे तर तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. तर हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनचे आपल्याला फाइंड आउट करायचे रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजेच काय, रूट्स म्हणजेच काय, आता जर हे मी इक्वेशन x² - 4x - 5 = 0 हे इक्वेशन आहे, हे आपण सॉल्व्ह केलं. सॉल्व्ह करतो म्हणजेच काय करतो आपण, एक्स फाइंड आउट करतो ना, एक्सच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करतो. आता सपोज आपण हे जर सॉल्व्ह केलं तर काय मिळणार आहे आपल्याला, म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू काय मिळाल्या -1 आणि एक्स काय मिळाला 5. म्हणजे ज्या एक्सच्या व्हॅल्यूज मिळतात आपल्याला, हे आपल्याला दिलेले इक्वेशन आहे x² - 4x - 5 = 0. हे इक्वेशन आपण सॉल्व्ह करतो. सॉल्व्ह करतो म्हणजेच काय, आपण एक्स फाइंड आउट करतो. एक्स फाइंड आउट करतो म्हणजेच काय, हे काय झालं, सोल्युशन झालं. हे काय झालं, सोल्युशन झालं या दिलेल्या इक्वेशनचं. मग आपण या सोल्युशनलाच काय म्हणणार आहोत, रूट्स म्हणणार आहोत. समजलं? सोल्युशन म्हणजेच काय, रूट्स. इथे आपल्याला मेन्शन काय करायचंय, त्याला रूट्स असं मेन्शन करायचं आहे. मग रूट्स ऑफ अ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज x = -1 आणि x = 5. मग ह्याचे रूट्स काय झाले तर -1 आणि 5. मग आता x जर तुम्ही सपोज 5 x = 5 जर या इक्वेशन मध्ये पुटअप केलं तर तुम्हाला लेफ्ट हँड साइड अँड राईट हँड साइड इक्वल येणार आहे. लेफ्ट हँड अँड राईट हँड साइड इक्वल येणार आहे. आणि लेफ्ट हँड अँड राईट हँड साइड इक्वल आली म्हणजेच काय झालं, x = 5 काय झालं, या इक्वेशनचं रूट झालं. समजलं तुम्हाला? आपल्याला जे इक्वेशन दिलेलं आहे त्याला आपण सॉल्व्ह करतो आणि आपण फाइंड आउट काय करतो तर एक्स फाइंड आउट करतो. मग एक्स आपल्याला जो मिळतो त्याला आपण काय म्हणतो, सोल्युशन म्हणतो. मग सोल्युशन म्हणजेच आपल्याला काय म्हणायचंय, रूट म्हणायचंय. समजलं तुम्हाला? आता ह्या इक्वेशनचं सपोज x = 5 हे रूट आहे का, मग तुम्ही कसं फाइंड आउट करणार की हे दिलेलं जर x = 5 ही जी व्हॅल्यू तुम्हाला जर दिली तर ही या इक्वेशनची रूट आहे का, कधी येणार आहे, जेव्हा लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड जर इक्वल असतील. म्हणजे जेव्हा x = 5 आपण पुटअप करतो तेव्हा ही इक्वेशन सॉल्व्ह होऊन तुम्हाला लेफ्ट हँड साइड मिळते 0. मग लेफ्ट हँड साइड 0 आणि राईट हँड साइड 0 म्हणजेच काय झालं, x = 5 हे सोल्युशन आलं या इक्वेशनचं. सोल्युशन आपण म्हणतो त्याला आता काय म्हणायचं आहे, रूट म्हणायचं आहे. सोल्युशन म्हणजेच रूट. समजलं? मग हे x = 5 रूट झालं या इक्वेशनचं.
समजलं तुम्हाला? रूट ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय? रूट म्हणजे सोल्युशनच. ऑलरेडी आपण हा केलेलाच पार्ट आहे. इथं फक्त आपण त्याला सोल्युशन म्हणायचं नाहीये, रूट म्हणायचं आहे. समजलं? आता तुम्हाला असे एक्झाम्पल्स म्हणजे तुम्हाला हे दिलेली जी व्हॅल्यू आहे एक्सची, तर ती व्हॅल्यू रूट आहे का असा क्वेश्चन येणार आहे. नेक्स्ट हा जो आपण जनरल फॉर्म जो स्टडी केला ना, आता हा जो जनरल फॉर्म आहे, आता नेक्स्ट अजून एक पॉईंट आपण समजून घेऊ. हेच इक्वेशन आपण परत इकडे घेऊ. एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 5 इज इक्वल्स टू 0. हे तुम्हाला दिलेले इक्वेशन आहे. तर याला आपल्याला कम्पेअर करायचे स्टँडर्ड फॉर्मशी. कम्पेअर करायचं स्टँडर्ड फॉर्मशी. स्टँडर्ड फॉर्म काय आपला? एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. आणि आपल्याला फाइंड आउट करायचे एक्स स्क्वेअरचे कोइफिशियंट आणि आपल्याला फाइंड करायचे एक्सचे कोइफिशियंट आणि मग आपल्याला फाइंड आउट करायचं आहे कॉन्स्टंट. म्हणजेच आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट म्हणजे a, एक्सचा कोइफिशियंट म्हणजे b आणि कॉन्स्टंट म्हणजे c. मग इथे आपण कम्पेअर केलं तर एक्स स्क्वेअर आहे, याचा कोइफिशियंट काही नाही मेन्शन केलं ना, इथं a आहे, इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे. मग a किती आला तुमचा? 1, कॉमा इथे प्लस bx आहे आणि इथे मायनस 4x आहे. विथ आपण साइन घ्यायच्या. मग हा तुमचा b किती आला इथं? -4. इथे प्लस c आहे, इथे काय आहे? -5 आहे, म्हणजे तुमचा c किती आला? -5. मग आपल्याला असे एक्झाम्पल्स जे आहेत ते तुम्हाला प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. मग तुम्हाला कोइफिशियंट्स वगैरे फाइंड आउट करायचे आहेत. दिलेलं इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का ते डिसाईड करायचं, येस ऑर नॉट. आणि तुम्हाला अजून एक एक्झाम्पल असं देतील, एक्स इज इक्वल्स टू 5 हे रूट आहे का या इक्वेशनचा असं विचारतील. तर एक्स इज इक्वल्स टू 5 आपल्याला पुटअप केल्यानंतर लेफ्ट हँड राईट हँड साईड जर इक्वल आली म्हणजे दिलेली जी व्हॅल्यू आहे ती रूट आली या इक्वेशनची. अजून एक लास्ट पॉइंट आहे. हे बघा, जेव्हा आपण लिनियर इक्वेशन स्टडी केले, लिनियर इक्वेशन मध्ये प्रॅक्टिस सेट 1.2 आपण सॉल्व्ह केलाय, जिथं आपल्याला प्लॉट करायचे होते ग्राफ. लिनियर इक्वेशनचे ग्राफ कसे येतात? ऑलवेज स्ट्रेट लाईन येतात. आता जेव्हा तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टडी करताय, मग क्वाड्रॅटिक इक्वेशनचा ग्राफ कसा येतो? तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा ग्राफ हा तुमचा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे. मी अगदी रफली इथं ड्रॉ करते. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा ग्राफ असा येतो, जो इथं ओरिजिनला इथं टच होतोय. हा येतो क्वाड्रॅटिक इक्वेशनचा ग्राफ. लिनियर इक्वेशनचे ग्राफ कसे येतात? तर ऑलवेज स्ट्रेट लाईन येतात आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनचा ग्राफ असा येतो आणि यालाच आपण म्हणणार आहे पॅराबोला. तो तुम्हाला नेक्स्ट स्टँडर्ड मध्ये स्टडी करायचा आहे. नेक्स्ट म्हणजे 11-12 मध्ये तुम्हाला स्टडी करायचा आहे. हा फक्त ऍडिशनल पार्ट होता, जो तुम्हाला आता सिलेबसला तर नाही, पण फक्त ऍज अ इन्फॉर्मेशन म्हणून मी सांगते की आपला लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल जे आपण ग्राफ प्लॉट केले ते ऑलवेज कसे येतात? लिनियर इक्वेशनचे ग्राफ स्ट्रेट लाईन येतात आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनचे ग्राफ असे येतात. समजलं तुम्हाला? आणि यालाच काय म्हणतो आपण? पॅराबोला म्हणतो. ते तुम्हाला नेक्स्ट स्टँडर्ड मध्ये स्टडी करायचं आहे. जे काही बेसिक्स होते ते बऱ्यापैकी आपण इथं रेफर केलेले आहेत. आता आपण डायरेक्ट सॉल्व्ह करूया आपला प्रॅक्टिस सेट 2.1. सॉल्व्ह करूया आपण प्रॅक्टिस सेट 2.1. या प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 काय दिलाय? तर राईट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. कोणतेही 2 राईट डाऊन करायचे आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. जे तुम्हाला आवडतील ते तुम्ही राईट डाऊन करा. क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या कंडिशन्स फक्त एवढ्या मेंटेन करायच्यात आपल्याला. सिंगल व्हेरिएबल हवं आणि त्या जे व्हेरिएबल आपण यूज करणार आहे त्याची मॅक्झिमम इंडेक्स काय हवी? तर 2 हवी. म्हणजे जे इक्वेशन आपण मेन्शन करणार आहे त्याची डिग्री 2 हवी. एवढं फक्त एवढं मेंटेन करायचं. बाकी तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही 2 राईट डाऊन करा. असा काही क्वेश्चन आतापर्यंत बोर्डला नाही आलेला, फक्त जस्ट त्यांनी राईट डाऊन करायला सांगितले एनी 2. मग तुम्ही कोणतेही 2 तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही मेन्शन करा. आपण सॉल्व्ह करणार आहे तुमच्या क्वेश्चन नंबर 2 पासूनचा पार्ट. या क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला काय दिलंय? डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. टोटल आपल्याला 6 इक्वेशन्स दिलेत आणि आपल्याला डिसाइड करायचे की ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत की नाही. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत की नाही हा जो क्वेश्चन आहे तो बऱ्याच वेळेस तुमच्या बोर्ड एक्झामला सुद्धा आलेला आहे. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन डिसाइड करण्यासाठी 1 मार्क्ससाठी और 2 मार्क्ससाठी आलेलं आहे. जर 1 मार्क्ससाठी असेल तर येस ऑर नॉट ऍज अ ऑब्जेक्टिव्ह येईल तुम्हाला, आणि जर 2 मार्क्ससाठी आले असेल तर आपल्याला इन डिटेल मध्ये मेन्शन करावं लागेल. इथं आपण सॉल्व्ह करू तेव्हा तुमच्या लक्षात येईल. आता फर्स्ट यातला काय आहे? एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 2 इज इक्वल्स टू 0. आपण स्टार्ट करूया सोल्युशनला. हे जे दिलेले इक्वेशन आहे ते आपल्याला कम्पेअर करायचंय आपल्या स्टँडर्ड फॉर्मशी. कंपेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. वी गेट a इज इक्वल्स टू ax स्क्वेअर. इथे किती आहे? 1 इंटू एक्स स्क्वेअर, म्हणजे a किती आला? 1, कॉमा b इज इक्वल्स टू हा प्लस 5, इथं काय? प्लस bx, मग b किती आला आपला? 5, कॉमा c इज इक्वल्स टू c किती आहे? हा इथं प्लस c आहे, इथे किती आहे? -2, म्हणजे c किती आला आपला? -2. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म जेव्हा आपण स्टडी केलाय त्याच्यामध्ये एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0 हा स्टँडर्ड फॉर्म आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. तर त्यामध्ये a b c कशा असतात? a b c काय आहेत? रिअल नंबर्स आहेत आणि a ऑलवेज कसा असतो? तर नॉन झिरो असतो. आता हे जे आपल्याला मिळालेत a b c, हे एबीसी रिअल नंबर आहेत का? तर एबीसी हे रिअल नंबर आहेत. 1, 5 आणि -2 हे काय आहेत? रिअल नंबर्स आहेत. ए इज इक्वल्स टू 1 आहे, म्हणजे ए कसा आला? हा नॉन झिरो. ए बी सी हे सगळे रिअल नंबर्स आहेत. ए कसा आहे? नॉन झिरो आहे. आता आपल्याला मेन्शन करायचं आहे हे जे तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये सिंगल व्हेरिएबल यूज केले ना,
फक्त एक्सच यूज केला म्हणजे सिंगल व्हेरिएबल यूज केले आणि ह्या व्हेरिएबलचा मॅक्झिमम इंडेक्स काय आहे तर 2 आहे. म्हणजे दिलेलं जे इक्वेशन आहे ते काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे ते हिअर एक्स इज अ ओनली व्हेरिएबल अँड मॅक्झिमम इंडेक्स ऑफ एक्स इज 2. A, B, C are real numbers. A, B, C are real numbers. A, B, C are real numbers. A is non-zero. X is the only variable and maximum index of X is 2. म्हणजे सगळ्या कंडिशन्स फॉलो झाले ना, म्हणजे जे दिलेले इक्वेशन आहे ते कसं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. Therefore, given equation is a quadratic equation. नेक्स्ट आपण सॉल्व्ह करूया नंबर 2. y square is equals to 5y minus 10. स्टार्ट करूया आपण सोल्युशनला. y square is equals to 5y minus 10 हे इक्वेशन आहे ना, याला फक्त आपण ऍडजस्ट करून लिहू. y square minus 5y plus 10 is equals to 0. आपण काय केलं, हा जो राईट हँड साइडला 5y minus 10 आहे तो फक्त शिफ्ट केला लेफ्ट हँड साइडला. आता हा जो आपल्याला न्यू इक्वेशन मिळालेला आहे y square minus 5y plus 10 is equals to 0. आपण प्रत्येकच वेळेस काय करतो की जे काही व्हेरिएबलचा पार्ट आहे तो आपण लेफ्ट साइडला शिफ्ट करतो आणि इज इक्वल्स टू राईट हँड साइडला झिरोज आपण करतो, कारण की आपल्याला पुढे नेक्स्ट जेव्हा आपण कम्पेअर करणार आहे तेव्हा आपल्याला इझी जातं. म्हणून ऑलवेज काय करायचं आपल्याला राईट हँड साइडला झिरो करायचं. जेवढे काही व्हेरिएबल्स असतील कॉन्स्टंट असतील तर ते आपण शिफ्ट करणार आहे आणि लेफ्ट हँड साइडला येणार आहे. आता जे इक्वेशन मिळते आपल्याला ते कम्पेअर करताना सुद्धा आपल्याला इझी जातं ना, म्हणून आपण काय केलं फक्त हा 5y minus 10 आपण शिफ्ट केला. आता हे जे इक्वेशन आहे यामध्ये y इज द ओनली व्हेरिएबल, मॅक्झिमम इंडेक्स ऑफ y इज 2 and we are comparing with ay square plus by plus c is equals to 0. Then we get इथं इन शॉर्ट मध्ये मेन्शन करते. देन वी गेट ए वाय स्क्वेअर, इथं काय आहे वाय स्क्वेअर, मग वाय स्क्वेअरचं कोएफिशियंट काय नाही म्हणजेच काय असणार आहे 1. ए किती मिळाला तुम्हाला 1. बी इज इक्वल्स टू प्लस बी वाय, इथं काय -5 वाय म्हणजेच बी काय मिळाला तुम्हाला -5 प्लस सी, इथे किती आहे +10. सी किती मिळाला तुम्हाला 10. ए कसा आहे हा नॉन झिरो आहे. मग आपल्याला हे जे कोएफिशियंट ए बी सी मिळाले ते सगळे रिअल नंबर्स आहेत ना, रिअल नंबर्स आहेत आणि एक कसं आहे नॉन झिरो आहे. म्हणजे आता आपण इथे मेन्शन करूया here a b c are real numbers and a is non-zero. Therefore given equation is a quadratic equation. Here given equation is a quadratic equation. समजले तुम्हाला हा नंबर 2. नेक्स्ट आपण सॉल्व्ह करूया नंबर 3. सॉल्व्ह करूया आपण नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. y स्क्वेअर प्लस 1/y इज इक्वल्स टू 0. तुम्हाला हे दिलेलं आहे इक्वेशन आणि आपल्याला डिसाइड करायचं आहे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही. तर आता ह्या y स्क्वेअर प्लस 1/y इज इक्वल्स टू 0 मध्ये हा जो y आहे तो डिनॉमिनेटर मध्ये आहे. आधी फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जे दिलेले इक्वेशन्स आहेत ते आपल्याला प्रत्येकच वेळेस ते कम्पेअर करायचे आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशनशी. हा आहे याचा जनरल फॉर्म ए वाय स्क्वेअर प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल्स टू 0. आता इथं व्हेरिएबल कोणतं यूज केले, वाय यूज केले, म्हणून आपण जो स्टँडर्ड फॉर्म आपण मेन्शन करतोय तो इन द फॉर्म ऑफ वाय मेन्शन करतोय. बाकीचा पार्ट आहे ऍज इट इजच, फक्त इथं वाय आहे म्हणून इथं वाय आपण मेन्शन केलेला आहे. तर हे जे इक्वेशन आहे आपल्याला हा वाय आहे ना डिनॉमिनेटर मधला तो कट करायचा आहे. त्यामुळे आपण काय करणार आहे मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय वाय. इकडे मी डायरेक्ट करते y into y square plus y into 1/y is equals to y into 0. y into y square किती आला y cube plus हा y कॅन्सल, y into 1/y आहे ना, मग हा y कॅन्सल, इथे काय बाकी राहिला 1 is equals to 0 into y काय आला 0. हे आलं तुमचं इक्वेशन. आता या इक्वेशन मध्ये सिंगल व्हेरिएबल तर यूज केलेला आहे पण याची मॅक्झिमम इंडेक्स काय आहे तर 3 आहे. मॅक्झिमम इंडेक्स 3 असेल तर क्वाड्रॅटिक इक्वेशन येईल का, नाही, कारण की आपल्याला जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे यामध्ये सिंगल व्हेरिएबल हवं आणि त्याची मॅक्झिमम इंडेक्स काय हवी तर 2 हवी. इथे किती आहे 3 आहे, त्यामुळे हे दिलेले इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार नाही. दिस इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे हिअर मॅक्झिमम इंडेक्स ऑफ y इज नॉट 2. Therefore given equation is not quadratic equation. समजलं तुम्हाला. बाकीचा ए बी सी वगैरे कम्पेअर करण्याचा काही गरजच नाही, कारण की इथं मॅक्झिमम इंडेक्सच 3 आली, बाकीचा पार्ट आपण डायरेक्ट मेन्शन केला तरी चालेल. आपण नेक्स्ट सॉल्व्ह करूया नंबर 4. नेक्स्ट नंबर 4 तुम्हाला काय दिलाय x प्लस 1/x इज इक्वल्स टू -2. आता फर्स्ट आपल्याला काय करायचंय, हा जो x आहे डिनॉमिनेटर मधला फर्स्ट तो आपल्याला कट करायचा आहे. मग आपण काय करणार आहे मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय x इंटू एक्स प्लस x इंटू 1/x इज इक्वल्स टू x इंटू -2. आपण काय केलं मल्टिप्लाय केलं बोथ साइड्सला x ने, x इंटू x स्क्वेअर प्लस हा x कॅन्सल, x इंटू 1/x काय आलं 1 इज इक्वल्स टू -2x x इंटू -2x. देअरफॉर x स्क्वेअर, आता हा -2 आपण शिफ्ट करूया, -2चा काय होणार इथं +2x आणि हा +1 ऍज इट इज इक्वल्स टू 0. आता आपल्याला हे जे इक्वेशन मिळते ते आपण इझिली कम्पेअर करू शकतो, कोएफिशियंट मेन्शन करू शकतो आणि मग ते डिसाइड करू शकतो की ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही. आता हिअर x इज अ ओनली व्हेरिएबल, and maximum index of x is 2. Comparing with the general form ax square plus bx plus c is equals to 0. इथं व्हेरिएबल कोणतं यूज केलं x म्हणून मी इथं जो आपला स्टँडर्ड फॉर्म आहे तो x मध्ये मेन्शन केलाय. वी गेट
ए इज इक्वल्स टू ए एक्स स्क्वेअर, इथं किती आहे 1 इंटू एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट कोण आहे 1, मग इथं ए किती मिळणार आहे आपल्याला 1, कॉमा बी एक्स इथं किती आहे 2x, बी किती मिळाला 2, प्लस सी इथं किती आहे +1, सी इज इक्वल्स टू +1. हिअर एबीसी आर रिअल नंबर्स अँड ए इज नॉन झिरो. हा ए कसा मिळाला आपल्याला 1, म्हणजेच काय आहे तो नॉन झिरो. देअरफॉर गिव्हन इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला जो काही इन डिटेल मध्ये मेन्शन करायचा आहे पार्ट, तर तो 2 मार्क्स साठी जेव्हा एक्झाम्पल येईल ना तेव्हा मेन्शन करायचा आहे. समजलं? आपल्याला सिंगल व्हेरिएबल आहे का नाही एवढं चेक करायचंय, त्याचा मॅक्सिमम इंडेक्स 2 आहे का नाही हे चेक करायचंय. एबीसी कम्पेअरिंग, तुम्ही असं कम्पेअर विथ वगैरे असं इन डिटेल मध्ये मेन्शन केलं नाही तरी चालेल, फक्त एबीसी जे तुम्ही फाइंड आउट करताय ते तुम्ही मेन्शन केलं. एबीसी हे रिअल नंबर्स आहेत आणि ए नॉन झिरो एवढं जरी मेन्शन केलं तरी चालेल. मग दिलेलं इक्वेशन हे कसं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. समजलं? आता नेक्स्ट आपण सॉल्व्ह करूया नंबर 5. एक्झाम्पल नंबर 5 तुम्हाला काय दिलंय, ब्रॅकेट दिले 2 m+2 इंटू m-5 इज इक्वल्स टू 0. दिलेलं इक्वेशन काय आहे तुमचं m+2 इंटू m-5 इज इक्वल्स टू 0. आपल्याला हे इक्वेशन दिले आणि आपल्याला डिसाइड करायचं ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का. त्याच्यासाठी आपण काय करूया, फर्स्ट हे ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊ. m इंटू या m नी या ब्रॅकेटला आपण मल्टिप्लाय करू m-5 +2 इंटू +2 ने फर्स्ट आपण m ने मल्टिप्लाय करणार आहे ब्रॅकेटला, नेक्स्ट आपण 2 ने मल्टिप्लाय करणार आहे ब्रॅकेटला. 2 इंटू m-5 इज इक्वल्स टू 0. आपण फक्त हे सॉल्व्ह करूया. m इंटू m m स्क्वेअर मायनस m इंटू -5 किती आला -5m प्लस साइन ऍज इट इज प्लस 2 इंटू m 2m प्लस इंटू मायनस किती आला -2 इंटू 5 किती आला हा 10 -10 इज इक्वल्स टू 0. हे सिम्प्लिफाय होतंय ना, आपण फक्त तेवढाच पार्ट सिम्प्लिफाय करू. m स्क्वेअर -5m + 2m किती आला -3m -10 इज इक्वल्स टू 0. हे तुम्हाला मिळालं इक्वेशन. आपण हे जे 2 ब्रॅकेट्स दिलेले ते आपण 2 ब्रॅकेट सॉल्व्ह केले, आपल्याला इक्वेशन काय मिळालं m स्क्वेअर -3m -10 इज इक्वल्स टू 0. आता हे जे इक्वेशन आहे ते आपण इझिली कम्पेअर करू शकतो आपल्या स्टँडर्ड फॉर्मशी. आता इथे व्हेरिएबल किती यूज केले, m. हिअर m इज द ओनली व्हेरिएबल अँड मॅक्झिमम इंडेक्स ऑफ m इज 2. कंपेअरिंग विथ am स्क्वेअर प्लस bm प्लस c इज इक्वल्स टू 0. then we get a is equals to am square इथे किती आहे 1 into m square म्हणजे a किती मिळाला तुम्हाला 1, कॉमा bm इथे किती आहे -3m, b किती मिळाला तुम्हाला -3, इथे प्लस c इथे किती आहे -10, c किती मिळाला आपल्याला -10. मग a b c हे जे तुम्ही फाइंड आउट केलेत कम्पेअर करून कोएफिशिएंट, तर हे कसे आहेत 1 -3 -10 रिअल नंबर्स आहेत का. मग इथे आपण मेन्शन करूया a b c आर रिअल नंबर्स अँड a इज नॉन झिरो. ए कसा आहे नॉन झिरो, ए इज इक्वल्स टू 1 आहे ना, म्हणजेच कसा आला तो नॉन झिरो. देअरफॉर गिव्हन इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. नेक्स्ट सॉल्व्ह करूया आपण नंबर 6. m³ + 3m² - 2 इज इक्वल्स टू 3m³. आपल्याला जे इक्वेशन दिले ते मी इथे मेन्शन केले. आता आपण काय करूया, हा जो राईट हँड साइडचा जो व्हेरिएबलचा पार्ट आहे तो आपण फर्स्ट शिफ्ट करून घेऊ. m³ ॲज इट इज प्लस 3m² ॲज इट इज -2 ॲज इट इज, हा प्लस 3m³ आहे. आपण लेफ्ट हँड साइडला शिफ्ट केल्यानंतर काय होणार -3m³ इज इक्वल्स टू 0. आता हा m³ आणि हा -3m³ प्लस m³ -3m³ किती आला तुमचा -2m³ प्लस 3m² -2 इज इक्वल्स टू 0. हे जे इक्वेशन आहे यामध्ये m इज द ओनली व्हेरिएबल, पण मॅक्झिमम इंडेक्स ऑफ m इज इथे किती आहे m², इथे किती आहे m³, म्हणजे मॅक्झिमम इंडेक्स ऑफ m इज 3 आहे, म्हणजे नॉट 2. आपण इथे मेन्शन करूया. Here m is the only variable and maximum index of m is not 2. m is not 2. Therefore, given equation is not a quadratic equation. हा जो क्वेश्चन नंबर 2 आहे तो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच वेळेस यातला क्वेश्चन आलेला आहे, या एक्झाम मध्ये सुद्धा तुम्हाला नक्की क्वेश्चन येणार आहे. अगदी परफेक्ट करायचे आहेत आपल्याला फक्त एवढंच डिसाइड करायचंय की दिलेलं इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का. 1 लाइनर साठी आला तर काय तुम्ही अगदी इझिली कराल, आणि जर तुम्हाला 2 मार्क्स साठी जरी क्वेश्चन आला तर तुम्हाला असं इन डिटेल मध्ये मेन्शन करावं लागेल, आणि अगदी इझीच आहे ते, तुम्ही काय अगदी इझिली करू शकता. समजलं तुम्हाला क्वेश्चन नंबर 2. आता नेक्स्ट आपण सॉल्व्ह करूया क्वेश्चन नंबर 3. जसा 2 अगदी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे ना, तसाच 3, 4, 5 आणि 6 हे सगळेच इम्पॉर्टंट आहेत, अगदी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तुम्ही तिथं मेन्शन करूनच ठेवा तुमच्या प्रॅक्टिस सेट मध्ये. नेक्स्ट सॉल्व्ह करूया आपण क्वेश्चन नंबर 3. या क्वेश्चन नंबर 3 मध्ये राईट द फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म ax² + bx + c इज इक्वल्स टू 0. म्हणजे आपल्याला जे इक्वेशन दिलेत त्याला कन्वर्ट करायचं आहे आपल्या जनरल फॉर्म मध्ये, आणि मग फाइंड आउट व्हॅल्यूज करायचे आहेत a b c. आता हा जो क्वेश्चन नंबर 3 आहे इथे आपल्याला इक्वेशन्स दिलेले आहेत त्याला आपल्याला जनरल फॉर्मशी कम्पेअर करायचं आहे आणि एबीसी फाइंड आउट करायचे. मग आपल्याला ह्या जनरल फॉर्मशी कम्पेअर करण्यासाठी आपल्याला हे जे इक्वेशन दिले ते थोडेसे ऍडजस्ट करावे लागतील. फर्स्ट काय दिले तुम्हाला 2y = 10 - y². आता काय करूया आपण 2y इज इक्वल्स टू 10 - y² आहे ना, त्याला फर्स्ट आपण शिफ्ट करूया. +10 चा -10 झाला, -y चा
प्लस वाय स्क्वेअर झाला इज इक्वल्स टू 0. आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्याला काय करायचं आहे, इज इक्वल्स टू 0 म्हणजे राईट हँडला फक्त 0 आणायचा आहे, बाकीचा जो काय आहे पार्ट तो लेफ्ट हँडला आणून ठेवायचा. आता इथे आपण ऍडजस्ट करूया. हा वाय स्क्वेअर फर्स्ट मेन्शन करूया, प्लस वाय स्क्वेअर आहे ना, वाय स्क्वेअर मी मेन्शन केला. नंतर ही वायची टर्म प्लस 2y आणि हा -10 इज इक्वल्स टू 0. आता बघा हे जे इक्वेशन मिळाले ते आपण कम्पेअर करूया या इक्वेशनशी. जे आपल्याला दिलेले इक्वेशन आहे त्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल कोणता आहे, वाय. म्हणून आपण जो जनरल फॉर्म होता तो वाय या व्हेरिएबलचा यूज करून आपण इथे मेन्शन केलाय. ए वाय स्क्वेअर प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल्स टू 0. देन वी गेट आता कम्पेअर करताना बघा वाय स्क्वेअर इथं काय आहे, ए वाय स्क्वेअर आणि इथं काय आहे वाय स्क्वेअर. इथं वाय स्क्वेअरचं कोइफिशियंट काही नाही म्हणजेच काय आहे 1 म्हणजे ए काय मिळाला तुम्हाला 1. नेक्स्ट इथे बी वाय आहे, इथं काय आहे 2y म्हणजेच बी किती मिळाला तुम्हाला 2. इथे -10 इथं काय आहे सी म्हणजे सी किती मिळाला तुम्हाला -10. आपल्याला फाइंड आउट करायचे, कम्पेअर करायचे दिलेले इक्वेशन आपल्या जनरल फॉर्मशी आणि आपल्याला ए बी सी फाइंड आउट करायचे आहेत. आपण एबीसी फाइंड आउट केलेले आहे, समजले तुम्हाला. नेक्स्ट आपण सॉल्व्ह करूया नंबर 2. x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 2x + 3. आता हा जो आहे ना या ब्रॅकेटचा स्क्वेअर फर्स्ट आपण तो करून घेऊया. a - b ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहे. a - b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू a स्क्वेअर - 2ab + b स्क्वेअर हा फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहे. x स्क्वेअर - 2x + 1 इज इक्वल्स टू 2x + 3 ॲज इट इज. आता काय करूया आपण, हे 2x + 3 जे राईट हँड साईडला आहे ना ते आपण शिफ्ट करू. x स्क्वेअर - 2x + 1 ॲज इट इज -2x - 3 इज इक्वल्स टू 0. आता हा -2x आणि हा -2x किती झाला, x स्क्वेअर ॲज इट इज. x स्क्वेअरची टर्म आहे का, अगेन नाही. x स्क्वेअर ॲज इट इज -2x - 2x काय सॉरी -2x - 2x काय झाला -4x आणि हा +1 आणि हा -3 किती आला तुमचा -2 इज इक्वल्स टू 0. आता हे कम्पेअर करण्यासाठी रेडी आहे का, बघा x स्क्वेअर - 4x - 2 इज इक्वल्स टू 0 मिळाला. कम्पेअरिंग विथ द जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन x स्क्वेअर + bx + c इज इक्वल्स टू 0 वी गेट a इज इक्वल्स टू. आता a x स्क्वेअर आहे, इथं x स्क्वेअर आहे, x चा कोइफिशियंट काय आहे का नाही म्हणजेच a काय आहे 1 आहे. b x आहे, इथं काय -4x आहे म्हणजेच b काय मिळाला तुम्हाला -4. हा प्लस c आहे, इथे काय -2 आहे म्हणजे c काय मिळाला तुम्हाला -2. फाइंड आउट केले का तुम्ही ए बी अँड सी. ए किती मिळाला 1, बी मिळाला तुम्हाला -4 आणि सी मिळाला तुम्हाला -2. समजलं तुम्हाला. नेक्स्ट आपण सॉल्व्ह करूया नंबर 3. हे थर्ड नंबर एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू. काय दिलंय तुम्हाला, x स्क्वेअर + 5x इज इक्वल्स टू -3 इंटू ब्रॅकेट सॉरी मायनस इंटू ब्रॅकेट 3 - x. आपण फर्स्ट काय करूया, ह्या मायनस साईनने मल्टिप्लाय करून घेऊया. x स्क्वेअर + 5x ॲज इट इज इक्वल्स टू मायनसने आत मल्टिप्लाय करा, -3 झाला, मायनस मायनस हा +x झाला. आता ह्या ज्या 2 टर्म्स आहेत त्या आपण लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करू. x स्क्वेअर + 5x मायनसचा +3 आणि +x चा -x इज इक्वल्स टू 0. x स्क्वेअरची टर्म अगेन आहे का नाही, हा आता 5x आणि हा x हे थोडंसं सिम्प्लिफाय होईल. x स्क्वेअर ॲज इट इज 5x - x किती आला 4x आणि +3 ॲज इट इज इक्वल्स टू 0. आता हे जे इक्वेशन मिळते ते आपण अगदी इझिली कम्पेअर करू शकतो आपल्या जनरल इक्वेशनशी. x स्क्वेअर + bx + c इज इक्वल्स टू 0. Comparing the given equation with equation ax square + bx + c is equals to 0, we get a is equals to ax square चा आणि हा हे जे 2 इक्वेशन्स दिलेत, इथं ax स्क्वेअर आहे, इथं काय आहे x स्क्वेअर आहे, इथं x स्क्वेअरचा कोइफिशियंट काय आहे 1 आहे म्हणजे a किती मिळाला तुम्हाला 1, कॉमा इथं bx आहे, इथं किती आहे 4x आहे म्हणजे b किती आला तुमचा 4 आणि c किती आला तुमचा 3. तुम्हाला कोइफिशियंट्स मिळाले, a is equals to 1, b is equals to 4 आणि c is equals to 3. समजले तुम्हाला 3 एक्झाम्पल्स. आता नेक्स्ट आपण क्वेश्चन नंबर 3 मधले नेक्स्ट 3 आपण कंटिन्यू करू. नेक्स्ट आपण सॉल्व्ह करूया 4, 5 आणि 6. हा 4 नंबर तुम्हाला काय दिलाय 3m² इज इक्वल्स टू 2m² - 9. तर आता आपण काय करूया, ह्या ज्या 2 टर्म्स आहेत तुमच्या इज इक्वल्स टू साइनच्या राईट हँड साईडला त्या आपण फर्स्ट शिफ्ट करूया. देअरफॉर 3m² हा +2m चा काय होणार -2m² आणि हा -9 चा काय होणार +9 इज इक्वल्स टू 0. हा 3m² आहे, हा -2m² आहे. मग आपण m² कॉमन घेतल्यानंतर 3 - 2 किती आला म्हणजे 3m² - 2m² किती आला तर m² आणि हा +9 ॲज इट इज इक्वल्स टू 0 ॲज इट इज. आता आपल्याला हे इक्वेशन कम्पेअर करायचं x स्क्वेअर + bx + c इज इक्वल्स टू 0 या इक्वेशनशी. पण इथे किती आहे 2 टर्म आहेत आणि मिसिंग कोणती, x स्क्वेअरची टर्म आहे, m स्क्वेअरची टर्म आहे, कॉन्स्टंट आहे, इथे कॉन्स्टंट आहे. मिसिंग कोणती टर्म आहे मिडल टर्म म्हणजे जी b × x आपली इथं मिसिंग आहे m ची टर्म. आपण ती फक्त ऍडजस्ट करू. m² + 0m + 9 इज इक्वल्स टू 0. आपण काय केलं, जी मिसिंग टर्म होती ती फक्त इथं ऍडजस्ट केली. 0 × m अगेन काय आला 0 म्हणजेच
परत आपल्याला हेच इक्वेशन मिळणार आहे एम स्क्वेअर प्लस 9 इज इक्वल्स टू 0. आपण फक्त ती ऍडजस्टमेंट करतोय कारण की आपल्याला कम्पेअर करायचंय. कम्पेअरिंग दिस इक्वेशन विथ ए एम स्क्वेअर प्लस बी एम प्लस सी इज इक्वल्स टू 0. वी गेट ए इज इक्वल्स टू, इथं एम स्क्वेअरचं कोएफिशियंट काय आहे, इथं 1 आहे. ए किती मिळाला तुम्हाला 1, कॉमा बी इंटू एम, इथं काय 0 इंटू एम, बी किती मिळाला तुम्हाला 0, आणि सी इज इक्वल्स टू 9. समजलं. आपण इथं डिटेलमध्ये मेन्शन करा. Comparing the given equation with am square plus bm plus c is equals to 0, we get a is equals to 1, b is equals to 0 and c is equals to 9. समजलं. नेक्स्ट आपण सॉल्व्ह करूया हे नंबर 5. आता इथं p इंटू 3 प्लस 6p इज इक्वल्स टू -5. आधी काय करूया, हा p ने मल्टिप्लाय करून घेऊया या ब्रॅकेटला, आणि हा जो -5 आहे तो शिफ्ट करूया आपल्या लेफ्ट हँड साईडला, आणि इज इक्वल्स टू आपल्याला बनवायचं आहे 0. p ने मल्टिप्लाय करा, p इंटू 3 3p, p इंटू 6p प्लस 6p स्क्वेअर, आणि हा -5 आहे तो आपण शिफ्ट केला +5 इज इक्वल्स टू आपल्याला काय बनवायचं आहे 0. इज इक्वल्स टू 0च करायचं आहे आपला. आपण अशी ऍडजस्टमेंट करायची, इज इक्वल्स टू 0च बनवायचं आहे. आपल्याला कम्पेअर करताना सुद्धा इझी जातं. आता हा 3p प्लस 6p स्क्वेअर आहे ना, आपण थोडंसं हे आपण ज्या टर्म आहेत त्या फक्त आपण मागे पुढे करून ऍडजस्ट करून मेन्शन करूया. 6p स्क्वेअर प्लस हा 3p प्लस 5 इज इक्वल्स टू 0. आता हे जे इक्वेशन आपल्याला मिळते ते आपण कम्पेअर करू शकतो ना, अगदी इझिली एबीसी फाइंड आउट करू शकतो. कम्पेअरिंग द गिवन इक्वेशन विथ ए पी स्क्वेअर प्लस बी पी प्लस सी इज इक्वल्स टू 0. इथं या एक्झाम्पल मध्ये तुमचा व्हेरिएबल कोणता यूज केलाय, आपल्याला पी यूज केलाय, म्हणून आपण इथं कम्पेअर करताना आपण हा व्हेरिएबल यूज करतोय, ए पी स्क्वेअर प्लस बी पी प्लस सी. देन वी गेट a is equals to ap स्क्वेअर, इथे किती आहे 6p स्क्वेअर, म्हणजे a किती मिळाला तुम्हाला 6. bp इथे किती आहे 3p, म्हणजे b किती मिळाला तुम्हाला 3, प्लस c इथे किती आहे +5, म्हणजे c किती मिळाला तुम्हाला 5. a मिळाला 6, b मिळाला 3, c मिळाला 5. समजलं. क्वेश्चन नंबर 3 मधलं हे 5 एक्झाम्पल झालं आपलं. आता आपण लास्ट सॉल्व्ह करूया. x स्क्वेअर -9 इज इक्वल्स टू 13. आता काय करूया आपण, हा x स्क्वेअर -9 ॲज इट इज, हा इज इक्वल्स टू 13 आहे तो आपण शिफ्ट करूया लेफ्ट हँड साईडला. +13चा काय झाला -13 इज इक्वल्स टू 0. आता हे -9 -13 किती झालं, x स्क्वेअर -22 इज इक्वल्स टू 0. x स्क्वेअर नंतर x ची टर्म मिसिंग आहे ना, आणि मग डायरेक्ट कॉन्स्टंट आहे, आपण फक्त काय करू ते ऍडजस्ट करू. x स्क्वेअर प्लस 0x आणि हा -22 ॲज इट इज इक्वल्स टू 0. आता हे इक्वेशन आपण कम्पेअर करूया. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. देन वी गेट a इज इक्वल्स टू ax स्क्वेअर, इथे किती आहे x स्क्वेअरचा कोएफिशियंट 1, म्हणजे a किती मिळाला 1. bx इथे किती आहे 0x, म्हणजे b किती मिळाला तुम्हाला 0. आणि इथं c प्लस c आहे, इथे किती आहे -22, c किती मिळाला तुम्हाला -22. a ला 1, b ला 0 आणि c ला -22. आपण क्वेश्चन नंबर 3 मध्ये 6 एक्झाम्पल होते आणि आपण 6 एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत. मोस्ट इम्पॉर्टंट हे जे क्वेश्चन्स आहेत ते मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही तिथं मेन्शनच करून ठेवा तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये. तुम्हाला बऱ्याच वेळेस तुम्ही रेफर केलं तर तुमच्या लक्षात येईल, बऱ्याच वेळेस क्वेश्चन्स आलेले आहेत आणि तुम्हाला या एक्झाम्स मध्ये सुद्धा येणार आहे. तुम्ही सगळ्या आपण सॉल्व्ह केलेला आहे, पण त्याचं तुम्ही इंडिव्हिज्युअल सुद्धा प्रॅक्टिस करा. सॉल्व्ह करूया आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. या क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला क्वेश्चन काय दिलाय, डिटरमाइन वेदर द व्हॅल्यूज आर गिवन आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, येस ऑर नॉट. म्हणजे आपल्याला चेक करायचे, आपल्याला जे इक्वेशन्स दिलेत क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, आणि ह्या ज्या एक्सच्या हे जे व्हेरिएबल यूज केले याच्या ज्या व्हॅल्यूज दिलेत त्या व्हॅल्यूज या इक्वेशनचे रूट्स आहेत की नाही ते आपल्याला डिसाइड करायचं आहे. आपण x स्क्वेअर -4x -5 इज इक्वल्स टू 0 हे जे इक्वेशन जे आपण बेसिक्स मध्ये क्लिअर केलं ना, तर आपण हे इक्वेशन जर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला x च्या व्हॅल्यूज मिळतात. x इज इक्वल्स टू -1 और x इज इक्वल्स टू 5. म्हणजे x इज इक्वल्स टू -1 आणि 5 हे काय मिळाले आपल्याला, सोल्युशन्स मिळाले. मग सोल्युशन्सलाच आपण काय म्हणतो तर रूट्स म्हणतो. म्हणजेच x इज इक्वल्स टू -1 हा रूट आहे या इक्वेशनचा, अँड 5 इज अगेन रूट ऑफ दिस इक्वेशन. समजलं. आता आपल्याला चेक करायचे आहे, आता हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आपल्याला दिलेले आहेत आणि मग या क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मध्ये व्हेरिएबल यूज केले x, तर मग या एक्सच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या एक्सच्या व्हॅल्यूज ह्या इक्वेशनचे रूट्स आहेत का एवढं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आपल्याला रूट्स आहेत का आपण फाइंड आउट कसं करणार, जी काय व्हॅल्यू एक्सची दिलेली आहे ती पुटअप करायची आणि मग लेफ्ट हँड आणि राईट हँड साइड आपल्याला कम्पेअर करून बघायचे आहे. समजलं. आता आपण स्टार्ट करूया इक्वेशन नंबर, हे आता स्टार्ट करूया आपण फर्स्ट
यातलं जे इक्वेशन आहे ते तुम्ही राईट डाऊन करून घ्या. एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल्स टू 0. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. आता या इक्वेशन मध्ये आपण पुटअप करणार आहे तुमची फर्स्ट व्हॅल्यू. फर्स्ट व्हॅल्यू म्हणजेच काय, तुम्हाला पुटअप करायचं आहे एक्स इज इक्वल्स टू 1 आणि मग नंतर -1 म्हणजे एक्स इज इक्वल्स टू 1 रूट आहे का आधी पण फाइंड आउट करायचं आणि मग -1 कडे जाऊया. पुट एक्स इज इक्वल्स टू 1 इन इक्वेशन इन LHS ऑफ इक्वेशन 1. इन LHS ऑफ इक्वेशन 1. आता ही लेफ्ट हँड साइड काय आहे राईट डाऊन करून घ्या. लेफ्ट हँड साइड काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5. आता जिथे जिथे x आहे तिथे तिथे आपल्याला पुटअप करायचं आहे 1 म्हणजे इथं होणार 1 चा स्क्वेअर प्लस 4 इंटू 1 मायनस 5 ॲज इट इज. 1 चा स्क्वेअर काय आला 1, 4 इंटू 1 काय आला 4 आणि हा -5. मग हा 1 प्लस 4 किती आला 5 आणि हा -5 ॲज इट इज म्हणजे काय आला तुमचा 0. देअरफॉर लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू राईट हँड साइड. लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड इक्वल आली का, राईट हँड साइडला ऑलरेडी 0 आहे. मग लेफ्ट हँड साइडला आपण सॉल्व्ह केल्यानंतर एक्स इज इक्वल्स टू 1 पुटअप केल्यानंतर 0 आला म्हणजे लेफ्ट हँड राईट हँड साइड इक्वल झाली. देअरफॉर एक्स इज इक्वल्स टू 1 इज रूट ऑफ अ गिवन इक्वेशन. समजलं, इज रूट ऑफ गिवन इक्वेशन. आता एक्स इज इक्वल्स टू 1 साठी आपण केलं ना, आता -1 साठी करूया. एक्स इज इक्वल्स टू 1 साठी केलं, आता -1 साठी करणार आहे. एक्स इज इक्वल्स टू -1 इन LHS ऑफ इक्वेशन 1. देअरफॉर लेफ्ट हँड साइड ऑफ इक्वेशन 1, लेफ्ट हँड साइड राईट डाऊन करून घ्या. एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5. आता इथे जिथे जिथे x आहे तिथे तिथे आपल्याला -1 पुटअप करायचं आहे. -1 स्क्वेअर प्लस 4 इंटू -1 मायनस 5 इज इक्वल्स टू -1 स्क्वेअर किती झाला +1 प्लस 4 इंटू -1 किती आला -4 हा -5 -4 -5 किती आला -9 -9 प्लस 1 किती झाला -8 -8 आला इथं. -8 म्हणजे नॉट इक्वल्स टू 0. देअरफॉर नॉट इक्वल्स टू 0 म्हणजेच ही लेफ्ट हँड साइड काय आली तुमची -8. देअरफॉर लेफ्ट हँड साइड इज नॉट इक्वल्स टू राईट हँड साइड. देअरफॉर x इज इक्वल्स टू -1, x इज इक्वल्स टू -1 इज नॉट अ सोल्युशन, इज नॉट रूट ऑफ गिवन इक्वेशन. समजलं. आपण एक्झाम्पल नंबर 4 मधलं आपला क्वेश्चन नंबर 4 मधलं आपण फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. जे काय तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले त्याच्या जे व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलच्या ज्या व्हॅल्यूज दिल्यात आपल्याला चेक करायचे आहेत की हे जे व्हॅल्यूज दिलेले आहेत ते रूट आहेत का या इक्वेशनचे, रूट आहेत का चेक करण्यासाठी ज्या काय व्हॅल्यूज दिल्यात त्या तुम्हाला पुटअप करायच्या आहेत. आणि लेफ्ट हँड आणि राईट हँड साइड जर इक्वल आली तर ते दिलेली व्हॅल्यू रूट आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं. आणि जर मग लेफ्ट हँड राईट हँड साइड नॉट इक्वल्स टू 0 आली म्हणजेच दिलेले जी व्हॅल्यू आहे इज नॉट रूट ऑफ अ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. समजलं. एक्झाम्पल नंबर 1. नेक्स्ट आपण सॉल्व्ह करूया 2. नेक्स्ट आपण सॉल्व्ह करूया एक्झाम्पल नंबर 2. क्वेश्चन 4 मधलं एक्झाम्पल नंबर 2. आपल्याला काय डिसाइड करायचे आहे, ज्या काय व्हॅल्यूज दिल्यात त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या ह्या ज्या व्हॅल्यूज दिल्यात तर हे रूट्स आहेत का आपल्याला चेक करायचं आहे. त्याच्यासाठी आपण सोल्युशन मध्ये तुम्ही जे दिलेले इक्वेशन आहे ना ते इक्वेशन राईट डाऊन करून घ्या. 2m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल्स टू 0. याला म्हणा तुम्ही इक्वेशन नंबर 1. पुट m इज इक्वल्स टू 2 इन लेफ्ट हँड साइड ऑफ अ इक्वेशन 1. Therefore, LHS is equals to LHS काय आहे 2m स्क्वेअर मायनस 5m. 2m स्क्वेअर मायनस 5m मध्ये आपण जिथे जिथे m आहे तिथे पुटअप करणार आहे 2 इंटू 2 स्क्वेअर मायनस 5 इंटू 2 इज इक्वल्स टू 2 इंटू 2 स्क्वेअर 4 मायनस 5 इंटू 2 10 इज इक्वल्स टू 2 इंटू 4 8 मायनस 10 किती आला हा 2 विच इज नॉट इक्वल्स टू 0. म्हणजेच लेफ्ट हँड साइड इज नॉट इक्वल्स टू राईट हँड साइड. Left hand side is not equals to right hand side. Therefore, m is equals to 2. m is equals to 2 is not root of a given quadratic equation. Next, आता आपण पुटअप करूया m is equals to 5/2. आता आपण चेक केला m is equals to 2 साठी. आता आपण पुटअप करूया m is equals to 5/2 in left hand side of a equation 1. लेफ्ट हँड साइड आपण राईट डाऊन करून घेऊया. लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू 2m स्क्वेअर मायनस 5m. आता जिथे जिथे m आहे तिथे आपण पुटअप करणार आहे 5/2. 2 इंटू 5/2 इथे m चा स्क्वेअर आहे, इथं काय होणार 5/2 चा स्क्वेअर मायनस 5 ॲज इट इज. m च्या ऐवजी आपण पुटअप करणार आहे 5/2 इज इक्वल्स टू 5/2 चा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे 2 ॲज इट इज. 5 चा स्क्वेअर 25 डिवायडेड बाय 2 चा स्क्वेअर किती 4 मायनस 25 डिवायडेड बाय 2. 5 इंटू 5 25 डिवायडेड बाय 2 ॲज इट इज इक्वल्स टू. आता इथं मल्टिप्लिकेशन आहे 2 इन 2 1 2 2 2 जा 4. इथं मल्टिप्लिकेशन आहे ना, आपण सिम्प्लिफाय करू शकतो. 2 1 2 2 2 जा 4 2 2 जा 4 म्हणजे 25 डिवायडेड बाय 2 मायनस हे 25 डिवायडेड बाय 2. 25 डिवायडेड बाय 2 मायनस 25 डिवायडेड बाय 2 किती आला 0. Therefore, left hand side is equals to right hand side. Left hand side is equals to right hand side. Therefore, m is equals to 5/2 is a root of given quadratic equation.
समजलं तुम्हाला? मोस्ट ऑफ द टाइम्स हे क्वेश्चन आलेले आहेत, तुम्ही राईट डाऊन करून घ्या. मी तुम्हाला सॉल्व्ह करण्यामध्ये मी स्वतःच विसरून जाते तुम्हाला बोलायचं की तुम्ही राईट डाऊन करून घ्या. तुम्हाला राईट डाऊन करून घेणं पॉसिबल नसेल तर ऍटलीस्ट स्क्रीनशॉट तरी तुम्ही घेत जा. आपण नेक्स्ट सॉल्व्ह करणार आहोत. हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 4. आपण नेक्स्ट सॉल्व्ह करणार आहोत क्वेश्चन नंबर 5. समजलंय ना तुम्हाला हे एक्झाम्पल? आता नेक्स्ट आपण सॉल्व्ह करूया क्वेश्चन नंबर 5. नेक्स्ट सॉल्व्ह करूया आपण क्वेश्चन नंबर 5. हा क्वेश्चन नंबर 5 तुम्हाला काय दिलाय? फाइंड के if x is equals to 3 is the root of equation kx square minus 10x plus 3 is equals to 0. आता जस्ट क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपण सॉल्व्ह केलेलं आहे की आपल्याला असं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले ना, आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन दिल्यानंतर आपल्याला व्हॅल्यूज दिलेल्या, तर आपल्याला डिसाईड करायचं होतं की त्या दिलेल्या ज्या व्हॅल्यूज आहेत एक्सच्या ते रूट आहे का क्वाड्रॅटिक इक्वेशनचं. त्याच्यासाठी आपण काय केलं, तर जी काय व्हॅल्यू आपल्याला एक्सची दिलेली आहे ती आपण डायरेक्ट पुटअप केली आणि लेफ्ट हँड राईट हँड साईड आपण टॅली करून बघितली. जर लेफ्ट हँड राईट हँड साईड इक्वल आली तरच ते जी दिलेली व्हॅल्यू आहे ते रूट आलं इक्वेशनचं, आणि जर नाही झाली तर दिलेली जी व्हॅल्यू आहे ती रूट येणार नाही. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय दिले, तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले आणि या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं x is equals to 3 is a root. x is equals to 3 is a root of equation kx square minus 10x plus 3 is equals to 0. x is equals to 3 हे रूट आहे, म्हणजेच काय लेफ्ट हँड राईट हँड साईड काय येणार आहे, इक्वल येणार आहे. इक्वल म्हणजेच काय, हा x is equals to 3 सॅटिस्फाय करतो आपले हे क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर आता आपल्याला x is equals to 3 ही जी व्हॅल्यू आहे ती पुटअप करायची आहे या इक्वेशन मध्ये. मग आपण इझिली k फाइंड करू शकतो. k काय आहे, तर एक कॉन्स्टंट आहे, तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. x is equals to 3 is root of equation kx square minus 10x plus 3 is equals to 0. Therefore, put x is equals to 3 in the above equation. x is equals to 3 रूट आहे ना, मग आपण ते डायरेक्ट पुटअप करू शकतो. k as it is. x square x is equals to आपल्याला पुटअप काय करायचं आहे 3, म्हणजेच काय 3 स्क्वेअर मायनस 10 as it is into 3. x च्या ऐवजी आपण पुटअप करतोय 3. हा प्लस 3 as it is equals to 0. आता हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. k as it is 3 स्क्वेअर 9 minus 10 into 3 30 हे plus 3 is equals to 0. 9 into k किती आला हा 9k minus 30 plus 3 किती आला minus 27 is equals to 0. Therefore आता हा minus 27 आहे ना, तो आपण राईट हँडला शिफ्ट करू, आपल्याला फाइंड आउट करायचा आहे k, म्हणून आपण तो minus 27 शिफ्ट करतोय. minus 27 चा झाला plus 27. Therefore k is equals to 27 divided by 9. Therefore k is equals to 9 1 जा 9, 9 2 जा 18, 9 3 जा 27, 9 3 जा 27. म्हणजेच आपली व्हॅल्यू फाइंड आउट केली आपण k ची, ती किती मिळाली तुम्हाला, k is equals to 3. समजलं? आपल्याला जी व्हॅल्यू दिली ना x is equals to 3 हे रूट आहे या इक्वेशनचं, म्हणून आपण काय केलं, लेफ्ट हँड राईट हँड साईड इक्वल मेन्शन करूनच आपण सॉल्व्ह केल्या आणि मग तिथं आपण x च्या ऐवजी 3 पुटअप केलं आणि आपण इझिली k फाइंड आउट करू शकलो. समजलं? जेव्हा तुम्हाला डिसाईड करायचं आहे की दिलेली व्हॅल्यू रूट आहे का, तेव्हा आपण लेफ्ट हँड राईट हँड साईड टॅली करायची. पण इथे आपल्याला ऑलरेडी मेन्शन केले की x is equals to 3 इज रूट ऑफ दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन, आणि मग आपल्याला k फाइंड आउट करायचं आहे. म्हणून आपण काय केलं, जे इक्वेशन होतं ते ऍज इट इजच मेन्शन केलं आणि त्यामध्ये आपण 3 पुटअप केला. मग तुम्ही हे सिम्प्लिफाय केल्यानंतर k is equals to तुम्हाला काय मिळाला 3. हे अगदी इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. अशाच टाईपचे एक्झाम्पल्स बऱ्याच वेळेस आलेले आहेत, ते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. हा जो आहे क्वेश्चन नंबर 5 आणि जो नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 6 तो सुद्धा. नेक्स्ट आपण सॉल्व्ह करूया लास्ट क्वेश्चन नंबर 6. या क्वेश्चन नंबर 6 मध्ये वन ऑफ द रूट ऑफ इक्वेशन 5m स्क्वेअर प्लस 2m प्लस k इज इक्वल्स टू 0 इज -7/5. हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे याचं वन ऑफ द रूट, म्हणजे प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, ज्यामध्ये ज्याची डिग्री काय आहे 2 आहे. मग ज्याची डिग्री 2 आहे म्हणजे त्याचे सोल्युशन सुद्धा 2 मिळणार. मग त्यातलं वन ऑफ द सोल्युशन काय आहे, हे -7/5 आहे. तर आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिली, म्हणजे त्यांनी बऱ्यापैकी एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिले तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये आणि आपल्याला फक्त फिलअप्स करायचे आहेत. आपण काय करू, इथे बोर्डवर टोटल एक्झाम्पल सॉल्व्ह करू, जिथे जिथे फिलअप्स आहेत त्या तुम्ही तुमच्या बुक मध्ये नोट करून घ्या. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, k. आपण जसं प्रिव्हियस एक्झाम्पल केलं ना, सेम त्याच मेथडने आपण हे सुद्धा एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे. -7/5 इज रूट ऑफ इक्वेशन 5m स्क्वेअर प्लस 2m प्लस k इज इक्वल्स टू 0. -7/5 हे जर रूट आहे या इक्वेशनचं, तर आपण ते डायरेक्ट पुटअप करू शकतो ना. Therefore put m is equals to -7/5 in the above equation. 5m square plus 2m plus k is equals to 0. आता जिथे जिथे m आहे तिथे आपल्याला पुटअप करायचं आहे -7/5. इथे 5m स्क्वेअर आहे, 5 इंटू -7/5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 ऍज इट इज इंटू m म्हणजेच काय -7/5 प्लस k ऍज इट इज इक्वल्स टू 0 ऍज इट इज. आता इथे हा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, म्हणजे न्यूमरेटरचा स्क्वेअर न्यूमरेटर मध्ये, डिनॉमिनेटरचा स्क्वेअर डिनॉमिनेटर मध्ये. 5 इंटू -7चा स्क्वेअर किती आला 49 डिवायडेड बाय 5चा स्क्वेअर किती आला 25, म्हणजे 2 इंटू -7 किती आला -14 डिवायडेड बाय 1 इंटू 5
प्लस के ॲज इट इज इक्वल्स टू 0. तर 5 ने मल्टिप्लाय करताना हे जे मल्टिप्लिकेशन आहे त्या मल्टिप्लिकेशनमुळे आपण इथे हे सिम्प्लिफाय करू शकतो ना. 5 1 जा 5, 5 2 5 5 जा 25. मग हे किती आलं तुमचं 49 डिवायडेड बाय 5 मायनस 14 डिवायडेड बाय 5. ह्या मायनस प्लसचा काय हो झाला मायनस आणि प्लस के ॲज इट इज इक्वल्स टू 0. आता 49 मायनस 14 डिवायडेड बाय 5 आहे, डिवायडेड बाय 5 आहे म्हणजेच डिनॉमिनेटर इक्वल आहे. मग इथं किती येणार 49 मायनस 14 डिवायडेड बाय 5 प्लस के ॲज इट इज इक्वल्स टू 0 ॲज इट इज. देअरफॉर 49 मायनस 14 किती आला 35 डिवायडेड बाय 5 प्लस के ॲज इट इज इक्वल्स टू 0. 5 1 जा 5, 5 7 जा 35. देअरफॉर के 7 हा प्लस के ॲज इट इज इक्वल्स टू 0. देअरफॉर के इज इक्वल्स टू -7. आन्सर किती आलं तुमचं -7. हे बऱ्यापैकी एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिले तुमच्या टेक्स्ट बुकमध्ये. जिथे जिथे गरज आहे ना तिथल्या फिलअप्स तुम्ही तुमच्या टेक्स्ट बुकमध्ये करून घ्या. या क्वेश्चन नंबर 6 सोबतच तुमचा प्रॅक्टिस सेट हा 2.1 आज आपण इकडे कम्प्लीट केलेला आहे. मी तुम्हाला बोलायचं विसरून जाते पण तुम्ही नका विसरू. जर तुम्ही नोट डाऊन करून घेत नसाल तर नक्की नोट डाऊन करून घ्या. तुम्हाला जर पॉसिबल नसेल तर ऍटलीस्ट त्याचं स्क्रीनशॉट तरी घेत जा. कारण की आज तुम्ही या प्रॅक्टिस सेटमध्ये 2.1 या प्रॅक्टिस सेटमध्ये तुम्ही तुमचे कन्फर्म केलेले आहेत 3 मार्क्स बोर्ड एक्झामचे. जो क्वेश्चन नंबर 1 आहे तो क्वेश्चन नंबर 1 फक्त ऍज अ होमवर्क साठी मी ठेवलाय. कारण की तिथे फक्त कोणतेही 2 तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन मेन्शन करायचे. जे तुम्हाला आवडतील ते तुम्ही मेन्शन केले तरी चालेल. तसे काही क्वेश्चन आतापर्यंत आलेले नाहीये त्यामुळे तो काही एवढा इम्पॉर्टंट पार्ट सुद्धा नव्हता. पण जसं क्वेश्चन नंबर 2 पासून हा क्वेश्चन नंबर 6 पर्यंत सगळे इम्पॉर्टंट आहेत. बऱ्याच वेळेस रिपीट झालेले सुद्धा क्वेश्चन आहेत. त्यामुळे आपण सगळे सॉल्व्ह केलेले आहेत. जरी तुम्हाला एखादा डाऊट असेल तर नक्की कमेंट करा. आणि जर सगळा प्रॅक्टिस सेट तुम्हाला समजलेला आहे जो आपण बेसिक्स पासून कव्हर केला तो बेसिक्स पासूनचा पार्ट आणि हा टोटल प्रॅक्टिस सेट हा क्वेश्चन नंबर 6 पर्यंतचा सगळा पार्ट आपण जो कव्हर केलेला आहे तो जर तुम्हाला समजला असेल तर डन अशी कमेंट करा. जर समजला असेल तर डन कमेंट करा. आणि जरी तुम्हाला एखादा डाऊट असेल तर तो जो डाऊट आहे तुमचा तो मेन्शन करा. मला आनंदच वाटेल की मी तुमचे डाऊट्स क्लिअर करू शकेल. त्यामुळे तुमचे जरी डाऊट्स असतील तरी तुम्ही मेन्शन करत जा. जरी सगळं समजलं असेल तरी डन अशी कमेंट करा. आपण नेक्स्ट पार्ट कंटिन्यू करणार आहे पण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सॉल्व्ह करणार आहे तुमचा नेक्स्ट प्रॅक्टिस सेट नेक्स्ट लेक्चरमध्ये. त्यामुळे आपण भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये.